नमस्कार, मी मयुरी तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत करते। नवरात्रीच्या निमित्त आपण नवदुर्गा नावाची एक सिरीज सुरुवात करतोय। यामध्ये आपण स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन्सला सेलिब्रेट करणार आहोत। आजच्या आपल्या गेस्ट आहेत होमिओपॅथिक डॉक्टर संगीता टिक्कस। तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं की काय आहे होमिओपॅथी आणि कशी वेगळी आहे त्या जुन्या होमिओपॅथीपासून। नमस्कार मॅम। आता आजकाल असं आपण म्हणतो की जसं की पावसाळा आला किंवा वेदर चेंज झालं किंवा अशा गोष्टींमध्ये जनरली लोक काही म्हणजे लगेच आजारी पडतात। तर अशा केसेसमध्ये आपण डॉक्टरना व्हिजिट करतो। मग अँटीबायोटिक्स आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींमध्ये आपली इम्युन सिस्टीम वीक होते। तर कशी आहे होमिओपॅथी बाकीच्या म्हणजे आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी पासून? होमिओपॅथी म्हणजे प्रत्येक पॅथी आपापल्या जागी अगदी योग्य आहे। ओके, पण हे छोटे मोठे कारण असले, समजा सदा सर्दी असेल, खोकला असेल, अगदी म्हणजे थोडाफार ताप असेल, तर हे सीझनल तर होणारच आहे सगळं। तर याच्यासाठी प्रत्येक वेळी तुम्हाला ॲलोपॅथीची गरज नाही। म्हणजे आपण काही ॲलोपॅथीच्या अपोज आहे किंवा हा प्रकार नाही आहे। पण अगदी तुम्हाला थोडी साधी सर्दी झाली किंवा सुरुवात थोडासा ताप झाला तर अगदीच तुम्हाला ॲलोपॅथीची गरज नाही। ते तर तुम्ही थोड्या घरगुती उपायांनी पण कव्हर होऊ शकता किंवा मग त्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी प्रेफर करा। ओके, ती पण आता जे म्हणतोय की आपण ऍडव्हान्स होमिओपॅथी, तर या छोट्या कारणांसाठी सुद्धा ती खूप फास्ट वर्क करते। अच्छा, आधी हे लोकांना माहित नव्हतं, म्हणजे आधी सगळं हे क्रॉनिक साठी होतं होमिओपॅथी, ती खूप जुने आजार ठीक करते आणि त्याला वेळ लागतो। बरोबर, वेळ लागतो, वेळ लागतो, पण आता त्यातला प्रकार नाही आहे। तुम्ही अगदी छोट्या कारणांसाठी होमिओपॅथी घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला फास्ट रिझल्टही मिळू शकतो। म्हणजे छोटे आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा म्हणजे आपण सर्दी, खोकला, पोटदुखी किंवा असे आजार, फीवर झाले, लूज मोशन झाले, तुम्हाला काही हेडेक झालंय किंवा बॉडी पेन झालेला आहे किंवा तुम्हाला कुठे काही लागल्या गेलं आहे त्यामुळे पेन होत आहे, मसल पुलअप झाले आहे, यासाठी तुम्हाला म्हणजे या छोट्या कारणांसाठी पेन किलर किंवा ॲलोपॅथी घ्यायची गरज नाही। राईट, म्हणजे पेन किलरची सवय लागू शकते आणि मग ते चांगलं नाही। होमिओपॅथीची आपण जेव्हा गोष्ट करतो, जसं तुम्ही म्हणालात की क्रॉनिक मध्ये जनरली लोक जात होते होमिओपॅथीमध्ये, तर आत्ताच्या काळात तुम्ही जे म्हणताय जे बदल झालाय ते, तर असे काय मिथ आहेत लोकांच्या अजून डोक्यामध्ये की होमिओपॅथी नको बाबा किंवा होमिओपॅथीकडे का लोक जास्त वळत नाही? आता ऍट प्रेझेंट तो प्रकार नाहीये। म्हणजे होमिओपॅथी पण तेवढीच चालती आहे, पण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की होमिओपॅथी फक्त जुन्या आजारांसाठी किंवा क्रॉनिक म्हणतो आपण की खूप दिवसांपासून तो आजार आहे। अच्छा, म्हणजे स्पेशली स्किन प्रॉब्लेम झालेला आहे, पाईल्सचे प्रॉब्लेम्स आहे, यासाठी होमिओपॅथी आहे आणि त्यालाही खूप वेळ लागते। आणि हा एक गैरसमज आहे की तुम्हाला आधी ती वाढवती, सिम्पटम्स वाढवतात आणि नंतर क्युअर होतात, तर त्याही गोष्टीसाठी बरेच लोक घाबरतात। अच्छा, म्हणजे भीती बसली की पहिले त्याचे सिम्पटम्स जास्त ऍग्रिवेट होतात किंवा वाढवतात, हा प्रकार असतो। पण तसं काहीही नाहीये। काय ते तुम्हाला थोडंफार सप्रेशन झालं असेल तरच तिथे तुम्हाला, आम्ही त्याला सिम्पल लँग्वेज मध्ये ऍग्रिवेशन म्हणतो आहे, तर ते वाढवणं हा प्रकार नसतो, तो क्युरेबल कडेच जातो। अच्छा, होमिओपॅथी म्हणजे जनरली लोकांच्या डोक्यात असतं साबुदाण्याच्या गोळ्या। तर काय असतं साबुदाण्यात, म्हणजे त्या साबुदाण्याच्या गोळ्यामध्ये तुम्ही जे फॉर्म्युला असतो तुमचा, तर तो प्रत्येक आजारानुसार वेगळा असतो, बरोबर? अच्छा, होमिओपॅथीच्या म्हणजे त्यात गोळ्या म्हणजे फक्त ती वे आहे, आम्ही ते लिक्विड टाकतो, म्हणजे मेडिसिन डायल्युशन म्हणतो आम्ही त्याला, ते मेडिसिन प्रिपरेशन आहे। ती फक्त वे आहे की त्यात आम्ही कॉम्बिनेशन करून पेशंटला त्याच्या सिम्पटम वाईज देतो। अच्छा, याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता लहान मुलांमध्ये आपण म्हणतो की ॲलोपॅथीची जी औषधं असतात ती जनरली कडू असतात आणि लहान मुलांमध्ये जसं तुम्ही म्हणाल की सीझननुसार तर आजारी पडतातच, लहान असो की मोठे। मग लहान मुलांना ही औषधी घेताना खूप एकतर वेळ खाऊ प्रोसेस आहे आणि दुसरी गोष्ट खूप आजारांनीच ती मलूल झालेली असतात आणि रडवेली झालेली असतात। अशामध्ये ॲलोपॅथी शक्यतो त्यांचं असं असतं की नको, कडू गोळी नको किंवा कडू औषध नको। तर माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की माझा मुलगा जेव्हा होमिओपॅथीची औषधं घेतो तेव्हा त्याचं असं काही नसतं की तो स्वतःहून मागतो। तर या लहान मुलांच्या आजारामध्ये होमिओपॅथी कशी काम करते? लहान मुलांसाठी तर होमिओपॅथी अगदी बेस्ट आहे, कारण त्यांची इम्युन सिस्टीम थोडी डाऊन राहते।
जसं एज वाईज ते मोठे होत जातात त्यांची इम्युन सिस्टीम पण बिल्डअप होते. त्याप्रमाणेही आपण काही दिवस इम्युनिटी म्हणून पण तशी मेडिसिन देतो. आणि त्यांना काही त्रास झाला, ताप असेल, सर्दी खोकला असेल, तरीही त्यावर होमिओपॅथी अगदी बेस्ट आहे. पण आणि हाही प्रकार नाही की फक्त तुम्ही होमिओपॅथी द्या. जर हाय ग्रेड फीवर आला, तुम्हाला 100च्या वर जर ताप वाटला किंवा काही खोकला खूप जास्त प्रमाणात आला, तर आपण त्याची साईड बाय साईड ॲलोपॅथी पण हेल्प घेऊ शकतो की त्यावेळी तुम्ही पॅरासिटामॉल किंवा तुम्ही तापाला काय देत असाल ते द्या. कफ सिरप त्यावेळी तुम्हाला म्हणजे थोडं कंट्रोल आणायला ते घ्यावंच लागतं. म्हणजे हाही गैरसमज आहे की तुम्ही ॲलोपॅथी सोबत होमिओपॅथी द्यायची का किंवा होमिओपॅथी सोबत आपली ॲलोपॅथी द्यायची का, पण तसं नाहीये. तुम्ही होमिओपॅथी जरी ठेवली आणि काही तुम्हाला वाटलं की गरज आहे की नाही जास्त ताप आला, तर ते तुम्ही देऊ शकता. त्यावेळी तुम्ही कुठल्याही तुम्ही काय देत असाल तापाला ते त्यावेळी देऊ शकता आणि ते गरजेचं आहे. आणि तिथे कुठे कॉम्प्लेक्स होत नाही की तुम्हाला क्युअरला काही क्रॉस होत नाही. अच्छा, म्हणजे सोबत आपण ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी देऊ शकतो. असं काही टाइम गॅप वगैरे असं काही आहे की हाफ अवर गॅप लागते तेवढं ॲलोपॅथी आणि तुम्ही होमिओपॅथी देत आहे तर कुठल्याही याला हाफ अवर गॅप. ओके. आणि लहान मुलांच्या आजारांमध्ये सगळ्यात एक हायलाइट गोष्ट म्हणजे लहान मुलांना दात जेव्हा येतात तेव्हा तर खूप त्रास होतो. म्हणजे तुम्ही त्याच्यावर पण आपल्याकडे औषध आहे. आणि ते नॅचरल आहे. दात येताना मुलांना नॅचरली त्रास होतो. म्हणजे कोणाला पोटदुखी म्हणा, थोडं लूज मोशन म्हणा, ते नॅचरल आहे. तर त्याच्यासाठी अगदी होमिओपॅथी बेस्ट आहे. आणि डेंटॉनिक म्हणून एक इन जनरल नॉर्मल पण फॉर्म्युला आहे की तो तुम्हाला कुठेही अवेलेबल होईल आणि आम्ही पण तसं प्रिपेअर करून देतो. म्हणजे डेंटॉनिक ऐकलं नसेल असं हार्डली माणूस. म्हणजे ज्याला होमिओपॅथी पण माहित नाही त्याला डेंटॉनिक हे लहानपणापासून दातांसाठी अगदी 5व्या महिन्यापासून चालू केलं तर तुम्ही वर्षभरपर्यंत देऊ शकता. आणि ते खूप सेफ आहे, प्लस इम्युनिटी बुस्टर आहे. आणि त्यांनी मुलांना एवढा त्रास जाणवत नाही. त्यांना लूज मोशन जरी झाली तरी ते नॅचरल आणि सगळ्यांना माहितीये की तेवढं होतं तर ते कव्हर अप होऊन जातं लवकर. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल पहिले की दात येताना म्हणजे खूपच ते काय म्हणतात म्हणजे ते गम्स टिअर होऊन येतं ना, तर त्याचं ते पेन नॅचरली राहणार. ते मेडिसिन घेतल्यानंतर ते जाणवत नाही. आणि थोडंसं हेल्प होते की चिडचिड वगैरे होणार नाही, तुमचं पोटात दुखणार नाही. तेच सांगते, लूज मोशन जरी त्यावेळी झाली तर त्रास नाही. ओके. आणि जसं तुम्ही म्हणालात की ॲलोपॅथीमध्ये आपण ॲलोपॅथीची पण मदत घेतो. मग हायग्रेड फीवर किंवा अशा गोष्टींमध्ये आपण ॲलोपॅथी डॉक्टरांना पण कन्सल्ट केलं पाहिजे, पण सेम टाइम आपण होमिओपॅथी पण घेऊ शकतो. हो, साईड बाय साईड बिलकुल होमिओपॅथी पण घेऊ शकतो. म्हणजे इन जनरल तुम्हाला अँटीबायोटिक पर्यंत जायची गरज नाही पडणार. तिथे हायग्रेड फीवर असेल तर तुम्ही कुठल्याही, आता डिपेंड्स आहे, प्रत्येक जण वेगवेगळं देतं फीवरसाठी, ते तुम्ही त्यावेळी घ्या. प्लस रिपिटेशन डोज मध्ये होमिओपॅथी चालू ठेवा. तुम्हाला हायग्रेड पर्यंत जाणार नाही किंवा 99 दिवसभर जरी असला तरी तुम्हाला काही विकनेस किंवा खूप स्वेटिंग वगैरे हा प्रकार नाही जाणार. आता लहान मुलांच्या आजारासोबतच बायकांचे पण वेगवेगळे आजार असतात, बरोबर. म्हणजे बऱ्याचदा तर बायका अंगावरच काढतात. म्हणजे जनरेशन कोणती पण असो, प्रत्येक बाईचं तो मला असं वाटतं मूळ स्वभाव आहे. तर मग अशामध्ये आणि बऱ्याचशा आजारांविषयी बोललं पण नाही जात की आता तर बोलतात लोक, बट काही अजूनही बोलायला म्हणजे थोडंसं आहे, थोडंसं कुचतात. तर अशा वेळेला आपल्याकडे कोणत्या म्हणजे स्पेशली, जनरली तर आहेच, पण स्पेशली बायकांशी निगडीत असणारे कोणत्या आजार? लेडीजच्या बाबतीत म्हणायचं मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम, म्हणजे हेवी फ्लो म्हणा, डिले मेन्सेस म्हणा, हे सगळे प्रॉब्लेम होमिओपॅथीमध्ये अगदी सेफली क्युअर होऊ शकतात. कुठलेही म्हणजे त्यांचे इंटरनल बरेचसे असे प्रॉब्लेम्स असतील तेही अगदी सेफली क्युअर होऊ शकतात. आणि तेच म्हणताय की तुम्ही लेडीज बरेचदा दुर्लक्ष करतात आणि ते अगदी योग्य आहे. घरात सगळ्यांची काळजी घेतील पण स्वतःकडे दुर्लक्ष घेतात. पण त्याचप्रमाणे मग ते क्रॉनिक मध्ये जातात प्रॉब्लेम, ते जुने होत जातात की म्हणजे काढतायत अंगावर असं होतं. आणि मग एका स्टेजला मग त्यावेळी ॲलोपॅथी पण घेणं गरजेचं असतं. पण तुम्ही त्यासोबत साईड बाय साईड होमिओपॅथी पण ठेवा आणि तुमचे प्रॉब्लेम जे जास्त प्रमाणात होते ते ॲलोपॅथीने कमी झाल्यानंतर तुम्ही थोडी कंटिन्यू होमिओपॅथी ठेवा, तुम्हाला अगदी क्युअर निश्चित आहे. म्हणजे आपण ते आता म्हणतो आजकाल थायरॉइडचं प्रमाण वाढलंय
किंवा हेच मेन्सेसचे प्रॉब्लेम्स सगळेच आहेत. थायरॉइड आहे, मायग्रेन आहे, पाईल्सचे इश्यू आहे. राईट. इव्हन आता डायजेशन इश्यू खूपच कॉमन झालेला आहे, कारण फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे. राईट. सिटिंगवर जास्त आहे, तर त्यामुळे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात वाढले. तर त्यावेळी बऱ्याच वेळा काय होतं, गॅसचा प्रॉब्लेम आहे काहीतरी आपण घेतो आणि ते रिलीज करतो. कॉन्स्टिपेशन आहे काहीतरी घेऊन, पण ते प्रत्येक वेळी तसं होत नाही. तुम्हाला हेल्प लागेल. आणि या गोष्टीसाठी होमिओपॅथी खूप बेस्ट आहे. ओके. आणि जसं आपण म्हणतोय तसं आता IT कल्चर किंवा आपण म्हणतो ना सिटिंग कल्चर जास्त आहे, त्याच्यामध्ये समजा काही हाडांचे किंवा आपण जे फ्रोझन शोल्डर वगैरे आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये पण आपल्याकडे हो, त्यासाठी पण आपण देऊ शकतो. म्हणजे कंटिन्यू सिटिंग वर्क असल्यामुळे बॅक पेन इश्यू राहतो, स्पाईनचे प्रॉब्लेम येतात. एकाच पोस्चर मध्ये राहिल्यावर तुम्ही म्हणताय की फ्रोझन शोल्डर आहे, तो प्रकार येऊ शकतो. राईट. तर यासाठी पण तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. प्रिफरेबल. याच्यामध्ये आपल्याला हे विचारायचं की जसं तुम्ही म्हणाला की क्रोनिकल आजार, तर कोणते म्हणजे किती जुनाट आजार आपल्याकडे बरे होतात आणि काय कोर्स ऑफ ऍक्शन आपला असतो, म्हणजे की गोळ्या किती दिवस आपल्याला घ्यायला लागतील. तर काही लोक याच्यामुळे दुर्लक्ष करत असतील कदाचित की खूप दिवस गोळ्या घ्यायला लागतायत मला आणि मी म्हणजे कदाचित रिझल्ट येतोय पण तेवढा येत नाही. बरोबर आहे ना. जुने आजार असेल तर डिपेंड्स पेशंटचे काय कॉम्प्लिकेशन आहे, त्याला परत छोटे मोठे आजूबाजूला आजार आहे का, आणि त्यांनी किती दिवस बाकी मेडिसिन देऊन ते सप्रेस केले, हे सगळं बघायला लागतं. डिपेंड्स त्यावर आहे की तुम्हाला मेडिसिन किती कंटिन्यू करायला लागेल. कारण क्रॉनिक म्हटले तर 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, जे एवढा क्रॉनिक सुद्धा पिरियड आहे, तर तुम्हाला 1-2 वर्ष द्यावंच लागतं. पण डिपेंड्स तुम्हाला ही मेडिसिन खूप कंटिन्युएशन मध्ये 2 वर्षही घ्यायला लागली तर डोजेस तुम्हाला सारखे नसतात. म्हणजे तुम्हाला 3-4 महिन्यात अगदी क्युरेबल झालं तर डोजेस तुमचे कमी होत जातात. म्हणजे तुम्हाला मी दिवसातून 3 वेळाला सांगते तर मग 2 वेळेला होईल, मग 1 वेळेला होईल, पण त्याला टाइम पिरियड द्यावं लागतं क्रॉनिक डिसीजला. आपण चर्चेच्या शेवटापर्यंत येतोय. मला फक्त हेच विचारायचं की लोकांच्या मनात जर असं होत असेल की होमिओपॅथीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का किंवा इतर काही, तर मग त्या सगळ्या पेशंट्सला किंवा त्या सगळ्या ऑडियन्सला काय सांगायचंय तुम्हाला की याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का आणि का होमिओपॅथीसाठी तुम्ही रिच आउट करा? नाही, साईड इफेक्ट नाही ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की होमिओपॅथीमध्ये साईड इफेक्ट नाही, पण इफेक्ट आहे हे कमी जणांना माहिती असं वाटतं. कारण तेवढीच ती खूप इफेक्टिव्ह आहे आणि सगळ्या वयोगटांसाठी इफेक्टिव्ह आहे. अगदी तुम्ही एका दिवसाच्या मुलालाही देऊ शकता आणि सिनियर सिटीजनला पण देऊ शकता आणि प्रत्येक याच्यात तुम्हाला रिझल्ट मिळतोच. हेच सांगते की काही कॉम्प्लिकेशन असेल तर तुम्हाला साईड बाय साईड ठेवायला लागतात, पण आपली मेनली होमिओपॅथी काम करते तुमची इम्युन सिस्टीमवर. तुमची इम्युन सिस्टीम ज्याप्रमाणे आपण वाढवतो मेडिसिन देऊन त्यांच्या सिम्पटम वाईज, तर तुम्ही ऍलोपॅथी जरी घेत असेल तर मलाही काही सांगायची गरज नाही की तुम्ही डोस कमी करा. तुमचे ऍलोपॅथी डॉक्टरच ती डोस तुम्हाला नाही, तुम्हाला आता या गोष्टीची गरज नाहीये. हा अनुभव येतो पेशंटला. लोकांना येतो की नाही आपण साईड बाय साईड ठेवलंय तर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. बरेच एखाद वेळी केस आम्ही डिस्कस करतो की त्यावर मी एखाद्या प्रॉब्लेम्सवर मेडिसिन देते आणि बरेच वेळा असं की तो प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होतो, पण पेशंटच्या नंतर लक्षात येतं की अरे मला छोटे दुसरे पण काही त्रास होते ते पण आता नाही मला जाणवत आहे. हा पण इफेक्ट आहे, कारण होमिओपॅथी तुमच्या होल सिस्टीमवर काम करते. मेंटल लेवल, फिजिकल लेवल, या सगळ्या गोष्टीवर काम करते. त्यामुळे तुम्हाला तेवढा ऍक्टिव्हनेस, तुमचा स्टॅमिना वाढवणं, इम्युनिटी वाढवणं हा सगळा प्रकार येतो. आणि बरोबरीनं वेळ पण कमी लागतो. म्हणजे जवळजवळ ऍलोपॅथी सारखा रिझल्ट येतो. राईट. 1-2 दिवसात तुम्हाला म्हणजे एवढ्या फास्ट, म्हणजे सर्दी खोकल्याच्या बाबतीत 1-2 दिवसातच जे आपण ऍडव्हान्स होमिओपॅथी म्हणतो आहे ना, तर तिथे तुम्हाला या अॅक्यूट केसेस म्हणजे छोट्या मोठ्या कारणासाठीही तुम्हाला फास्ट रिझल्ट मिळतो. राईट. तर प्रेक्षक हो, तुम्ही ऐकलं की होमिओपॅथी तितकी आता राहिलेली नाहीये ज्याचा लोक विचार करतात की जुनाट आजार आणि खूप वेळ लागतो आपल्याला होमिओपॅथी औषधं घेतल्यानंतर बरं व्हायला. आणि जसं मॅमने सांगितलं खूप साऱ्या अशा आजारांवर सुद्धा औषध आहेत ज्याच्यासाठी आपल्याला बऱ्याचदा सोल्युशन सापडत नाही. सो मी मॅमचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो ज्यांना कोणाला गरज असेल
त्यांनी प्लीज मॅम पर्यंत रिच आउट व्हा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत, तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून खरंच कोणाला गरज असेल तर तो मॅडमकडे पोहोचू शकेल. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. सो शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा, कारण हा आपला जो सिरीज आहे तो खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, तुम्ही आजच्या चर्चासत्रात वेळ दिल्याबद्दल खूप आभारी आहे. खूप साऱ्या लोकांना तुमच्या या माहितीचा उपयोग होईल अशी आशा करते. थँक्यू. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.